हो. हाय, हॅलो, नमस्कार. आज आहे डे 8 ऑफ माय डेटा ॲनालायसिस सिरीज. सॉरी फॉर जे की व्हिडिओज आहेत ते लेट येत आहेत, त्याला काही टाईम नाही आहे. बट जसं मला टाईम भेटेल तसं एडिट करून मी ते पोस्ट करण्याचा त्या पद्धतीनं मी प्रयत्न करते. सो नॉट लाईक ओके टाईम टू टाईम या एक्सेट्रा. सो या दॅट्स वाय माझे व्हिडिओज जे की पुढे मागे होत आहेत. सो आज मी पॉवर बी आयचं मला डॅशबोर्ड तर कंप्लीट करायचं आहे, बट मी SQL ट्रॅक चालू केलं आहे बिकॉज ऑफ द SQL हा स्ट्रक्चर क्वेरी लँग्वेज हे मला आत्ताच 4th सेमला होतं. सो ते 4th सेम्स माझ्या डोक्यात आहे, तर मी थोडंसं त्याच्यावर काम केलं तर मग मला असं होईल की म्हणजे कसं असतं एक त्याला पॉश भेटेल. ओके, खूप दिवस झाले तर त्याला एक पॉश भेटेल आणि ते मला परत करण्याची गरज नाही. जर अजून मी महिनाभराने किंवा 2 महिन्यांनी बघितलं जोपर्यंत माझा ट्रॅक होईपर्यंत, तर ते मला पुन्हा तेवढा टाईम त्यामध्ये घालावा लागेल की जो मी आधी ऑलरेडी 4-5 महिने दिले त्यात. सो स्ट्रक्चर क्वेरी लागलं म्हणजे डेटाबेस वगैरे, तर मला ते फक्त त्याच्यावर एक पॉलिश करायची गरज आहे. तर मग माझ्यासाठी ते पूर्ण असं कायमस्वरूपी लक्षात राहील. सो त्यासाठी मी SQL साईड बाय साईड चालू करते. म्हणजे त्याच्या पद्धतीनं कळेल. मला ते डीपमध्ये करायचंच आहे SQL, ते मला वरच्यावर करायचं नाही. बट जे झालं आहे त्याला मला सोडूनसुद्धा द्यायचं नाही आहे बिकॉज ऑफ द 4 महिन्यांची मेहनतसुद्धा त्याच्यावर आहे. कॉलेजचे तुम्हाला समजू शकता, बट आहे या रिअली कॉलेजचे म्हणून असं नाही आहे त्यात रिअली आहे, आय नो. सो आणि सोबत मी पॉवर बी आय बनवून माझा पॉवर बी आय परफेक्ट करण्याचा एक हे करते आहे. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ह्या सिरीजसोबत माझ्यासोबत कंटिन्यू राहा. कमेंट करायला विसरू नका. सो लेट्स स्टार्ट.